चेंडू आणि 3 धावा. लास्ट बॉल पुन्हा एकदा टाळा. 1 बॉल 3 धावा. दरम्यान नाणेफेकीचा कौल होणार आहे. सर्व खेळाडूंना मी इथंच थांबण्याची विनंती करतो. या ग्राउंडचे मित्र इकडे जरा तिकडे शूटिंगचा प्रॉब्लेम होतोय. श्रेयस तिकडे फायनल टॉस फॉर मुरबाड प्रीमियर लीग 2024. हेड इज द कॉल. कुणाच्या बाजून जातोय? केदारनाथ आरवलीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल जातो. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे. केदारनाथ आरवली फायनल टॉस विन बाय केदारनाथ आरवली. दरम्यान फायनलचा सामना सुरू होण्यापूर्वी मी दोन्ही संघाच्या संघनायकांना पुढे बोलवतो. संतोष बोर्ड, आपण या जरा. फायनलच्या मॅच पूर्वी आम्हाला 2 शब्द तुमची थोडासा मनोगत सांगा. या स्पर्धेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच तुम्हाला 2 शब्द बोलावेच लागतील. ब्रह्मा पवार. विशाल लिंगायतनी फक्त माघार घेतले ओनली बिकॉज ऑफ इंग्लिश, बट ब्रह्मा कॅन स्पीक इन इंग्लिश. ब्रह्मा, व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस टूर्नामेंट? या मॅच बद्दल, या टूर्नामेंट प्रीमियर लीग झाल्या त्यामध्ये सगळ्यात चांगलं नियोजन जे पाहायला मिळालं ते जय हनुमान मुरबाड प्रीमियर लीग कडून. या नियोजनाबद्दल त्यांचे हार्दिक आभार. सगळ्या ज्या संघांनी, ज्या स्पॉन्सरनी ते स्पॉन्सरशिप करून ह्या खेळाला जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि असेच आमच्या या क्रिकेट खेळाला वरती नेण्यासाठी जे स्पॉन्सर्स आम्हाला सहकार्य करतात त्यांचे आम्ही आभार मानतो. धन्यवाद धर्मा. अभिनय, तुमचं नावच अभिनय म्हटल्यावर तुम्ही अभिनयाच्या स्वरूपात आणि अभिनयाच्या स्टाईल मध्ये मला सांगा, या लीग बद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी सर्वप्रथम मुरबाड प्रीमियर लीग ह्या पहिल्या पर्वाच्या आयोजकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि हा एक मोठा स्टेज आमच्या सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि आमच्या सर्व खेळाडूंसाठी त्यांनी इथे उपलब्ध करून दिला. आणि नक्कीच नवनवीन सितारे आपल्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एकंदरीत मी आमचे ओनर बारखेदादा जाधव यांचा देखील आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून मला ही मुरबाड प्रीमियर लीग हे पहिलं पर्व खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. आणि स्पेशली थँक्स प्रदीपदादा जोगळे आणि सर्व टीम. आणि यांच्या माध्यमातून हे असं भव्य असं आयोजन आम्हाला या मुरबाड गावामध्ये पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच केदारनाथ आरवली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो या सामन्यासाठी आमच्या स्वराज स्पोर्ट नाईच्या संघाच्या माध्यमातून. आणि सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. एक मिनिट, प्रेक्षकांबद्दल काय बोलशील तू? प्रेक्षकांबद्दल बोलायचं तितकंच कमी आहे, कारण मला वाटतं कालच्या दिवसापासून आणि आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि जी गर्दी आपल्याला कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळत होती तीच गर्दी आज पहिल्या सामन्याचं मी आभार व्यक्त करतो. आणि चांगला सपोर्ट केला याबद्दल तुमचं सगळ्यांचं सर्वप्रथम या लीगच्या माध्यमातून मी सर्वांचं इथे स्वागत करतो. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद. अभिनय, एकदा क्रीडा रसिकांसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. त्यांच्याशिवाय ही स्पर्धा सक्सेसफुल असू शकत होते. एकदा टाळ्या होऊ दे. सामन्यासाठी काउंट एक मिनिट फायनल साठी काउंट डाऊन देऊया. फायनल प्रेक्षक मला मदत करा जरा. डगआउट मदत करा. 10 9 8 7 6 5 4 3 2 लेट्स प्ले. पहिला चेंडू आहे आणि हा मात्र निर्धाव चेंडू जातोय. फायनलचा पहिला जो चेंडू म्हणतात तो चेंडू. संतोषच्या हॅट्रिकला 500 आले आहेत आणि
अमोलच्या हॅट्रिक साठी सुद्धा 500 आले दिनार पवार यांच्याकडून. कालपासून दिनार पवारचा मार्केट वाढलाय, डाऊन येतच नाहीये. मी मात्र फूट मध्ये उतरलोय. दिनार पवार कॉल मध्ये जातोय. काय होणार आहे उद्या कळणार आहे. सलग 2 चेंडू आणि हा मात्र स्क्वेअर चेंडू जातोय. धावसंख्या होते 1. धावसंख्या होते 1 आणि हा मात्र चेंडू काय प्लेअरला कळला नव्हता. एकाच धावेवर संघाची धावसंख्या स्थिरावतीये. आणि those who are share market trader, please contact to Dinar Pawar. What will happen on 1 February at the budget? Dinar Pawar is already known about it. Okay, Dinar, I can understand. Oh, 4 धावा. फायनलचा पहिला चौकार पाहायला मिळतोय तो अमोलच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 5. 50 जमा झालेले आहेत. पुन्हा संतोष बोर्ड राईट आर्म राऊंड तो अमोल सोगळे आणि हा मात्र डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच करणार आहे, त्याचा सामना करणार आहे तो केदारनाथचा अमोल. आणि हा मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि नो चेंडू पण आणि नो बॉल टाकलाय. याचा अर्थ संतोषला 50 लागू झाले. ओ सुंदर फटका पाहायला मिळाले. संतोष साठी एकदा टाळ्या होऊ दे. केदारनाथ आरवलीचा संतोष दुसरा चौकार लगावतोय. धावसंख्या होते ती 11. धावसंख्या होते ती 11. पहिलं षटक चालू असताना संतोष बोर्ड पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड 2 अमोल सोगळे आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बंधू चेंडूच्या खाली येतो. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीची घोषणा करतायत ते प्रदीप जोगळे आणि पहिल्या षटका अखेरीस केदारनाथ आरवली या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 11. सलामीची जोडी मैदानात आहे. अमोल जोगळे आणि अनिकेत काळंबी. दुसरं षटक घेऊन येतो वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो बंधू राईट आर्म राऊंड डावकुऱ्या अनिकेत काळंबीसाठी. वा 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 वा. मी याआधी पण म्हटलं होतं सेमीफायनलच्या मॅचच्या अगोदरचा क्वालिफायरचा मॅच पण पाहिला होता. अनिकेत काळंबी सुपर टच मध्ये होता. अनिकेत काळंबीने पुन्हा 50 वाढवले आहेत बंधू. आणि आता मात्र अनिकेतला हा चेंडू काही समजत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर होती ती 15 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना बिनबाद 15. वाह 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 वाह. पहिला बॉल तो अंदर आने ते बाद में मारेगा ना भाई. पुन्हा बंधू आपल्या बॉलिंग मासवर सज्ज होतोय. आगे चौकार. या 4 धावांनी आता मात्र केदारनाथ आरवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवर. दुसरं षटक चालू असताना पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या होती ती 11 आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली ती 20. अतिशय तुफानी फलंदाजी करतोय तो अनिकेत काळंबी आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अनिकेत सुद्धा त्याला तितका सन्मान देतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 20 या धावसंख्येवर. सलग फायनलच्या मॅचचा आपण थरारी ते पाहतोय आणि फायनलच्या मॅच मध्ये दुसऱ्या षटकात 20 आणि पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच प्रदीप जोगळे वाईड चेंडू स्वर चेंडू अवांतर चेंडू म्हणून घोषित करतायत. धावसंख्या 1 ने भर पडते होते 21 आणि आता मात्र चौकार. अनिकेत कालपासून अनिकेत बद्दल डाऊट होते पण तोच अनिकेत आज मात्र आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी करतोय. चौकारांवरती चौकारांची आताशबाजी करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 वर. बघूया बंधू पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड तो अनिकेत. नो 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 नो. बंधूला आज मला वाटत नाही काय लय मिळते अशी. थोडासा दडपणात येतोय तो स्वरा स्पोर्ट्सचा हा गोलंदाज बंधू. आणि मला वाटतंय पहिला धक्का बसतोय केदारनाथ आरवली या संघाला अनिकेत काळंबीच्या स्वरूपात. बंधू लीग मध्ये फायनलच्या मॅच मध्ये प्रवेश केलाय. थाटामाटात प्रवेश केलाय तो हेमंत जाधव यांनी. हेमंत जाधव 3 चौकार मारलेत तर विष्णुवाडीचे माजी सरपंच उदय शिंदे यांच्याकडून नातवासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. 3 चौकार हॅट्रिक असं काही नाहीये. ओव्हरऑल ओव्हर मध्ये 3 चौकार. दुसरा षटक घेऊन येतोय तो बॉलर निशांत. स्ट्राईकला तो अमोल राईट आर्म राऊंड निशांत टू अमोल आणि पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करतोय अमोल. केदारनाथ आरवलीचा अमोल अतिशय भेदक
विस्फोटक आक्रमक अशी फलंदाजी करतोय. या 4 धावांनी आता संघाचा धावफलक जाऊन पोहोचणार आहे तो 30 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकातला मला वाटतं पहिला चेंडू होतोय. पहिल्या चेंडूवरती निशांत 4 धावा खातोय. तोच निशांत पुन्हा एकदा राईट राऊंड टू अमोल आणि पुन्हा एकदा अमोल जगाडमधून चौकार निघतोय. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले ते अमोल जोगळे यानं. अतिशय विस्फोटक आक्रमक अशी फलंदाजी करतोय तो अमोल. अमोलसाठी एकदा टाळ्या होऊ दे, डगआउट मधून तरी टाळ्या होऊ दे. बा 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 2 ब्रास जांबा दगड. अमोल मिला तो कैसा लेके जाएगा रे भाई, एक एक कितने दिन लेके जाएगा. ये तो गिनने वाली बात है, ये तो सोचने वाली बात है, मगर 2 ब्रास फाड़ी ये तेरे कमाई की बात है. फिर से निशांत राइट आर्म राउंड. वा 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 सलग 3 चेंडूवरती 3 चौकार लगावलेत अमोल जोगळे याने. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. टाळ्या नक्की होऊ देत अमोलसाठी. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 38 या धावसंख्येवर. 2 षटकाखेरीज धावसंख्या होती ती 26 आणि आता तिसऱ्या षटकातल्या 3 चेंडूंवरती धावसंख्या झाली ती 38. वा 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 अजून 3 मारल्या तर दिनार पवार यांच्याकडून 200. नहीं 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 दिनार, तू जो भी बोलता है उसके विपरीत हो जाता है. तू मेरे हिसाब से ऐसा लग रहा है तू यहाँ का शनि है, तू पीछे हट. रेजिस्टेंस है, मेरा स्टॉक ऊपर जा ही नहीं रहा है. फिर से वाइड बॉल. धावसंख्या वाढते 39. तिसरा षटक चालू असताना धावसंख्या होते ती 39. निशांत पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजून राईट आर्म राऊंड टू अमोल आणि हा मात्र डाव्या एसटीच्या मला वाटतं बाहेरचा चेंडू आहे. पंच प्रदीप जोगळे वाईट चेंडू म्हणून घोषित करते. लाभांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 40 आणि आता मात्र अमोलच्या पट्ट्यात याचा अर्थ असा होतो बॉल त्याच्या आणि केदारनाथच्या मॅच बद्दल सागर भोड यांचं एक निरीक्षण आहे. त्यांनी बारकाईने निरीक्षण केलंय की केदारनाथची मॅच म्हणजे अमोल वर्सेस अपोजिट टीम. अमोल वर्सेस अपोजिट टीम. काय बात आहे या खेळाडूची. एकदा अमोलसाठी नक्कीच टाळ्या होऊ देत. समालोचक म्हणून सागर यांनी एक केलेलं निरीक्षण आहे. आणि हेमंत 6 बॉलला 6 बाउंड्री 1000 रुपए. मगर ये याद रखना ये रेजिस्टेंस है मार्केट का, मार्केट इसके ऊपर जाता ही नहीं है. अभिनय गुरसळे आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. धावसंख्या स्थिरावली ती 44 या धावसंख्येवर. मला वाटतंय डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. स्क्वेअर चेंडू जातोय. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या धावसंख्येवर. आणि आता मात्र अमोलला काही कळत नाही. हा चेंडू नक्कीच निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 45 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या नक्कीच चांगली होती. आता मात्र धावसंख्या थोडासा अंकुश लागतोय. अभिनय गुरसळे आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय. नक्कीच मानला पाहिजे अभिनय गुरसळेला. मॅच चालू होण्यापूर्वी पण त्याने अतिशय सुंदर असा आपला अभिप्राय दिला होता या लीग बाबतीत. तोच अभिनय गुरसळे सुंदर गोलंदाजी करतोय. अभिनय गुरसळे विकेट घेतला तर 50 रुपये आणि डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. खूपच बाहेर बाद जातोय चेंडू. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या होते ती 46. आता मात्र मला वाटतंय अमोलच्या पट्ट्यात होता पण थोडासा टाइम कमी पडतोय. एकही धाव मिळत नाहीये. धावसंख्या स्थिरावते ती 46 या धावसंख्येवर. सुंदर तटकरण्याचा प्रयत्न करतात. पाहूया एक धाव मिळते का. नक्कीच मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 या धावसंख्येवर. मला वाटतं केदारनाथचे स्पॉन्सर अनिकेत गुरव तुमची कौतुकाची थाप पडली. गोलंदाजीचा मारा करणार आहे तो अभिनय गुरसळे. वा 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 अनिकेत जी सिर्फ तुम्हारा नाम लिया क्या हुआ देखो, आगे आ जाओगे कुछ तो लगाओगे तो और भी हो जाएगा. राइट आर्म राउंड टू अमोल जोगळे. संतोष विकेट साठी 50 सुभाष कसासे यांच्याकडून. बघूया धावसंख्या स्थिरावते ती 51 या धावसंख्येवर. आणि आता मात्र हा चौकार नक्कीच पाहायला मिळणार आहे. या 4 धावांनी आता केदारनाथ आरवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 55 या धावसंख्येवर. 55 आणि के 55. संतोष बुवाड पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. वा 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 पुन्हा एक चौकार.
आघाड पाहायला मिळतोय. या 4 धावांनी आता मात्र केदारनाथ आरवलीचा संघ जाऊन पोहोचतोय तो 59 59 या धावसंख्येवरती. बघूया, मला वाटतं अजून या षटकातले 3 चेंडू बाकी असतील. साठे एम राईट, 3 चेंडू बाकी आहे. आंखों देखा हाल देख रहा हूं, कभी बिलीव नहीं किया था, इतना अच्छा कर रहा है तो आज देखने का है. भाऊ मोक्षे चेंडूच्या खाली येतो, हा सुद्धा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावते ती 59 या धावसंख्येवर. मला वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू असावा. आणि मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार लगावतोय आणि त्याला सुद्धा कळलंय या 3 चेंडू मध्ये 2 चौकार पाहिजेच होते, त्याला एकच लगावता आलाय. थोडीशी नाराजी त्याच्या चेहऱ्यावर दिसते. पहिल्या इनिंग मध्ये केदारनाथ आरवली या संघाने धावसंख्या उभारली ती 63 आणि 2000. अमोल, तुमच्या 3 विकेटसाठी अमित साळवी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक घेत आहे. आणि मॅच जर टाय झाला, हा अनोखं बक्षीस आले बघा. फायनलचा मॅच जर टाय झाला तर बावा गोटेकर यांच्याकडून दोन्ही संघांना बुर्जीपावची मेजवानी आहे. मॅच टाय करा, सम्या पिलनकर धावत धावत आरवलींचा एक नारळ ठेवा. मॅच टाय करा, बुर्जीपावचा धंदा करा. बावा गोटेकर खंबीर आहे. भाऊ, तुम्ही जर 3 बॉलवर 4 षटकार मारले तर प्रतीक गुरव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू होतोय. विजयासाठी 64 धावांची आवश्यकता आहे. अमोल जोगळे भाऊच्या केदारनाथ आरवली प्रत्येक डॉट बॉल साठी 50 रुपये. देखना है किसमें कितना दम है. दूसरे इनिंग का खेल अभी शुरू होने जा रहा है. पहिला गेंद, ओहो, हाँ, हे डॉटचे 50 माझ्याकडे जमा होत आहेत. और भी 50. क्या लग रहा है भाई, ये सागर मेरा होता तो क्या होता. वाह 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 वाह. अमोल जोगळे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ मोक्षे. वाह 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 वाह, दे दो और 50. अमोल जोगळे, क्या बात है भाई तेरी. मार्केट में कल से बैठूंगा ना तो सामने या साइड में तेरे को ही लेके बैठूंगा. तू तो मेरा रेजिस्टेंस नहीं है, तू तो मेरा सपोर्ट है भाई. हमेशा याद रखूंगा, अमोल जोगले साथ रहेगा तो मेरा मार्केट भागेगा ही भागेगा. अमोल जोगळे पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ मोक्षे. अरे वाह 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 वाह, फिर से 50 डॉट बॉल है. एज नहीं है ना, एज है. अरे काय करता तिघे पाठी. एज नहीं है, बॉल पकड़ा, जागा लूट है. एज नहीं है, एज नहीं है. अरे 2 रन घेतले, फक्त एज नाहीये. ओके, एज आहे. काय 50 त्याला मिळत आहेत. जळणारे किती आहेत बघा. ओ, फिर से तो धावसंख्या होते ती 4. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या होते ती 4. प्रदीप जोगळे अतिशय टिचून गोलंदाजी करतोय भाऊ मुक्षेला. प्रदीप जोगळे पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला मारा करणार आहे तो भाऊ मुक्षेला. आणि हा बघूया, डॉट चेंडू जातोय काय. पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय. फिर से 50 आ गया. हे भगवान. ये शिंदे यांच्याकडून 3 विकेट काढल्या तर 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. 1 विकेट जरी काढली तरी. पुन्हा डॉट, पुन्हा डॉट. हेमंत जाधव कमॉन. एका विकेट साठी 100 रुपये आलेत. हॅट्रिक हेमंत जाधव. दिनार पवार यांच्याकडून 5000 रुपये. काही होऊ देत, उद्या तो शेटला हिशोब द्यायचा तो तेल, पण आज 5000 रुपये. थेट केला पण नाद केला. थेट केला पण नाद केला. कल का किसने सोचा, आज जो मेरा वो किसी का नहीं था. फिर से डॉट. दोघांचे 50-50 यायला पाहिजे. पुन्हा डॉट बॉल येतोय.
फिर से डॉट और क्या चाहिए, इसे कहते हैं बुरंबाडली, याला म्हणतात बुरंबाडली. चला आपण सामन्याकडे वळूया परत. आणि आता मात्र पुन्हा डॉट. धावसंख्या स्थिरावली ती अजूनही 4 या धावसंख्येवर. हेमंतच्या या षटकामध्ये एकही रन अजून खर्च नाही केलाय त्याने. संतोष भोड सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलाय आणि डॉटच्या 50 ने जो गेम केलाय, कालच्या गेम पेक्षा आजचा गेम तुफान होता. काय त्यांचे क्षेत्ररक्षक सुद्धा बघा बाजी पडायला लावतायत. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 8. डॉट बॉल. आज का गेम डॉट बॉल का ही है. डॉट बॉल ही दे रहा है. वा. दरम्यान भाऊच्या बॅट मधून खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांनी आता मात्र स्वरा स्पोर्ट्सचा संघ जाऊन पोहोचतोय तो 12 या धावसंख्येवर. विशाल लिंगायत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मास्टर सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड मारा करणार आहे तो भाऊ मुक्षेला. आणि आता मात्र चौकार, आता मात्र भाऊने मनावर घेतलंय. प्रत्येक चेंडूवरती चौकार लगावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवर. 3 बॉलला 3 चौकार. भाऊ प्रतीक गुरव यांच्याकडून 100 आणि मला वाटतं वाईट नो चेंडू आणि अतिरिक्त चेंडू एकूण 3 धावा मिळत आहेत. 3 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. मला वाटतं 3ऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 3रा षटक चालू असताना धाव बॉलिंग मास्टर सज्ज होते. राईट आर्म राऊंड टू भाऊ मुक्षे. मला वाटतं डाव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. आणि आता मात्र भाऊ मात्र विशालचा खरपूस समाचार घेतोय. भाऊ तुमच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय सुभाष खसासे यांच्याकडून. विशाल क्लीन बोल्ड काढा. दिनार पवार कडून 100 रुपये. आणि मला वाटतं उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. अवांतर धावेत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. 3रं षटक चालू असताना 64 धावांचं उद्दिष्ट आहे आणि 64 धावांचं उद्दिष्ट काढत असताना 3ऱ्या षटकात स्वराज स्पोर्ट्स नाहीशी या संघाची धावसंख्या झाली 25. जमेची बाजूमधून अजूनही त्यांची सलामीची जोडी मैदानात आहे आणि भाऊ मुक्षे जब तक जिंदा है तो एक ही बोलने का टाइगर अभी जिंदा है. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या धावसंख्येवर. 64 धावांची आवश्यकता आहे. मला वाटतं अजूनही सागर 35 धावा हव्यात. या षटकातले किती चेंडू बाकी आहेत त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. डॉट बॉल जातोय. डॉट बॉलचे पुन्हा 50 आलेले आहेत आणि दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 29. अरे वा. मॅच गरम केल्याबद्दल प्रशांत खंबडे यांच्याकडून 500 रुपये आलेत. कॉमेंटेटर्स माझ्यासाठी म्हणजेच मोहन दळवीसाठी. डॉट 1 मोर डॉट. 11 बॉल आणि 35 धावा. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत. 1 धाव नक्की मिळते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. आता मात्र इक्वेशन येते 10 चेंडू आणि शेवटचे 10 चेंडू आहेत आणि धावसंख्या आहे ती 34. अमोल जोगळे गोलंदाजी करतोय आणि स्ट्राईकला आहे तो भाऊ मुक्षे. सलामीची जोडी स्वरा स्पोर्ट्सची अजूनही मैदानात आहे. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. काही होऊ शकतं. आणि आता मात्र भाऊ आक्रमक पवित्रा घेतोय. 4 धावा वसूल करतोय. या 4 धावा आल्यामुळे आता इक्वेशन चेंज होतंय. 9 चेंडू आणि 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धावा. काउंटडाऊन चालू झालाय. फायनलचा मॅच आहे. 9 बॉल 30 धावा. 9 चेंडू आणि 30 धावा. अमोल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड तू भाऊ मोक्षे. आणि आता मात्र खणखणीत शॉट पाहायला मिळतोय पण तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विकास याच्याकडून. एकदा विकाससाठी टाळ्या होऊ देत. फायनलच्या मॅच मध्ये असं क्षेत्ररक्षण दबावाखाली नक्कीच. आता इक्वेशन चेंज झालं. 8 चेंडू आणि 29 धावा. राईट 8 बॉल आणि 29 धावा. 1 डॉट बॉल कॅन चेंज एव्हरीथिंग. 1 डॉट बॉल. अमोल राईट आर्म राऊंड टू. शेवटचे 8 चेंडू बाकी आहेत. 29 राईट आर्म राऊंड
टू संतोष बुवड आणि हा सुद्धा डॉट बॉल. 7 चेंडू आणि 29 धावा. 7 चेंडू आणि 29 धावा. वन मोर डॉट. नाव 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 आणि बाउंड्री मिळते. अतिशय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तुषार पड्यार तुमच्याकडून झालेलं क्षेत्ररक्षण याच्यासाठी 50 प्रशांत कळंबटे यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे 39. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 25 धावांची आवश्यकता आहे. डीजे पाटलांचा बैलगाडा एकदा तरी लावा. 50 शेवटचं षटक घेऊन येतो विकास चव्हाण. भाऊ मुक्षे हा जर मॅच तुम्ही काढला तर दिनार पवार यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस येत आहे. भाऊ मुक्षे मॅच काढला तर 500 रुपये दिनार पवार. विकास 3 विकेट 100 रुपये. वा 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 पहिल्या चेंडूवरती चौकार खातोय तो विकास. आत्ता बघा इक्वेशन काय आलं बघा. 5 चेंडू आणि 21 धावा. जर एखादा अतिरिक्त चेंडू पडला तर सामन्याचं चित्र वेगळं असणार आहे. कारण सलामीची जोडी मैदानात आहे. कारण ऑस्ट्रेलिया पण बोलायची सेहवाग आणि तेंडुलकर जोपर्यंत तोपर्यंत त्यांनी कधीही सेलिब्रेशन केलं नाहीये. तीच जोडी या मैदानात दिसते. बघा मी बोलतोय काय होतंय. बोलतोय घाटात गेलाय राडा. 2 बॉलवरती 2 चौकार आले आहेत. विकास पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ. पाटलांचा बैलगाडा गुरुजी भाऊ ऑन आहे. गुरुजी भाऊ ऑन आहे. प्रतीक गुरव किती पण बाउंड्री मला 100 रुपये. 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. बघूया मॅच रंगतदार अवस्थेत पोहोचला. विकास चव्हाण पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड टू भाऊ. क्या चाहिए कशी फायनल हवी होती तशी फायनल पाहायला मिळते. पुण्याकडून सुभाष यांच्याकडून सुभाष कसा यांच्याकडून भाऊसाठी 100 रुपये. जर बोल्ड काढलात विकास तर तुला 200 रुपये आणि प्रशांत कडून डॉट साठी 200 रुपये. बघूया विकास शेवटचे 2 चेंडू आहेत. गुरुजी भाऊ ऑन आहे. समय अभिलंकर तयारी करा. क्या बात है, क्या बात है. यांच्याकडून 100 रुपये. बाबा गोटेकर गुरुजी भाऊ ऑन आहे. कलबी मैंने बोला था वाकड्या बाबडीचा हिरवा फाला. भाऊ मोक्षे कहते मेरे को झुकेगा नहीं साला. 1 चेंडू आणि 5 धावा. सुपर ओव्हर असणार आहे. 1 चेंडू. भाऊ बाउंड्री मारली तर सुधाकर वीर कडून 200 रुपये येत आहेत तुम्हाला. लास्ट बॉल फायनल बॉल टाळ्या होऊ दे. फायनल बॉल लास्ट बॉल. एकूण धावा किती सांगा पंच. 2 जी फायनल आपण शोधत होतो ती फायनल पाहायला मिळते. आता डीजे 1 चेंडू आणि 3 धावा. शेर कितना भी बूढ़ा हो गया फिर भी शिकार नहीं भूलता. ये कहता है भाऊ मोक्षे. 1 चेंडू आणि 3 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. अरे टाइगर को टाइगर ही कहना चाहिए. यदि वो बूढ़ा हो या कैसा भी हो वो शिकार नहीं भूलता है. भाऊ ने दिखाई दिया. पब्लिकला मी सांगतो प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं आहे. कुणीही घाई करायची नाही आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. लास्ट बॉल पुन्हा एकदा टाळा.
परशा हे डीजे पाटलांचा बैलगाडा हेमंतची टीम जिंकली प्रशांतची ख्वाहिश होती नाचायचं आहे पाटलांचा बैलगाडा लाव डीजे मंडळाचे कार्यकर्ते सगळ्या स्पॉन्सरला विनंती करतो कृपया आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे जे स्पॉन्सर्स आहे त्यांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे थोड्याच वेळात